मी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री माननीय अमित शाहजी, राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा साहेब आणि कार्याध्यक्ष नितीन नवीन साहेब आणि महाराष्ट्राचे लोक लाडले मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र सरकारचे मंत्री आशिष शेलार साहेब आणि मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अमित साटम साहेब आणि सर्व पार्टीचे मान्यवरांचे नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो। आपल्या वार्ड क्रमांक 43चे जनता आणि कार्यकर्त्यांतर्फे आभार मानतो की त्यांनी पुनश्च आम्हाला संधी दिली। या संधीचा आम्ही सोना करू। साहेब धन्यवाद। आम्ही केंद्र सरकारचे विकास काम, महाराष्ट्र सरकारचे विकास काम, कोस्टल रोड, मेट्रो आणि आमच्या वार्डाचे जे 100% सीसी आणि सिवर लाईन, हॉस्पिटल, गार्डन, उद्यान, पोस्ट ऑफिस, डायलिसिस सेंटर आणि रेशनिंग ऑफिस खूप काही काम केलं। ते विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहे। त्यासोबत जे उद्धव सेनाने 25 वर्षात जे लूटपाट केली आहे, जे भ्रष्टाचार केले, जे मुंबईकरांचा हाल केलाय आणि ते सगळे यांचे पितळ आम्ही लोकांसमोर उघडे करू। हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही लोकांसमोर जाणार आहे आणि मत मागणार आहे। 16 तारखेला जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा वार्ड क्रमांक 43 मध्ये भारतीय जनता पार्टीचा कमल फुडेल आणि सर्व मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होऊन मुंबई महानगरपालिकेवर भाजपाच्या महायुतीचा महापौर होणार। बघा काय आहेत की युबीटी सोबत कोण आहेत, मनसे आहेत की नाही, मनसे आहेत त्यांना माहीत आहेत की ते वरून आहेत की मनसे आहेत, ते त्यांना एकदा विचारलं पाहिजे। आमचा लक्ष क्लिअर आहे की आमच्या महापौर होणार आहे, आमच्या म्हणजे महायुतीचा महापौर होणार आहे। आम्हाला सत्ता भारतीय जनता पार्टी किंवा महायुतीचा महापौर यासाठी नाही पाहिजे की आम्हाला पद भुसवायचे, आमच्या मुलाबाळांना, आम्हा नातेवाईकांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचे। आम्हाला मुंबईकरांची सेवा करण्यासाठी ही सत्ता हवी आहे, नगरसेवक पद हवी आहे, मुंबईचा महापौर हवा आहे।